विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं 2 उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील केली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यावेळेला राज ठाकरेंनी ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मनसेचे विधानसभा निवडणुकीसाठीचे 2 उमेदवार जाहीर केले। दक्षिण मुंबईतल्या शिवडी विधानसभा मतदारसंघासाठी पक्षाचा निष्ठावंत चेहरा बाळा नांदगावकर यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला आहे। तर तिकडे पंढरपूर विधानसभा मतदारसंघातनं दिलीप धोत्रेंची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। सध्या शिवडी विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटातले अजय चौधरी तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे समाधान अवताडे विद्यमान आमदार आहेत। मनसेकडून बाळा नांदगावकर आणि दिलीप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। या दोघांनीही यानंतर नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। पक्षाचा आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा मनापासून आभारी आहे की त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे आणि मला पुन्हा एकदा शिवडी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलेली आहे। मी खात्रीने सांगतो की शिवडी मतदारसंघातील लोक निश्चितपणे यावेळेला राज ठाकरे साहेबांच्या उमेदवाराचा विचार करतील आणि विधानसभेमध्ये आपल्या हक्काचा माणूस आपला माणूस म्हणून बाळा नांदगावकरला पाठवतील। अतिशय आनंद झालेला आहे। माननीय साहेबांचे म्हणजे एवढे त्यांचे आभार कसे मानू हे मला कळत नाही। साहेबांचा आशीर्वाद काय माझ्या पाठीशी आहे, कारण साहेबांबरोबर मी गेली 33 वर्ष काम करतोय आणि साहेबांनी त्याची मला पोचपावती दिली आहे आणि साहेबांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे तो विश्वासाला मी कदापि तडा जाऊ देणार नाही। निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून उमेदवार निश्चितपणे विजयी होईल याची मला खात्री आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।